तुम्हाला कोळीवडा आणि चणा चटपटा रेसिपी कशी वाटली? नमस्कार, माझं नाव आहे संगीता म्हात्रे. म्हात्रे किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज तुम्हाला मी रेसिपी दाखवणार आहे चणा कोळीवडा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. हे बघा, गाबुली चणी घेतलेली आहेत मी, 1 वाटी घेतलेली आहे. पहिला 2 शिट्या उकळवून घेतलेली आहेत. हा लसूण आहे, कॉर्नफ्लॉवर आहे, मीठ आहे, कलर आहे. लसूण मी थोडा असा करून याच्यात टाकून घेते, थोडा हे करून, कारण चणा कोळीवड्यामध्ये लसूण छान लागतो. हे बघा, 2 चमचे मी कॉर्नफ्लॉवर टाकून घेत आहे. मी कुकरला शिजवताना पण मीठ टाकलेलं, पण कमी टाकून घेते, थोडंच टाकून घेते. आणि हा कलर टाकून घेते, अर्धा चमचा. थोडा मी पाणी घेऊन हेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. एका साईडला मी तेल पण ठेवलेलं आहे गरम करताना. हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे. तेल पण आपलं गरम आहे, मी टाकून घेत आहे. आपल्याला कुरकुरीत करून घ्यायचे आहे तेलात. हे बघा, आपले झालेले आहेत, मस्त कुरकुरीत झालेले आहे. हे काढून घेत आहे मी. दुसरे पण टाकून घेत आहे मी. आता आपल्या शाळेतलं, कॉलेजचे वगैरे जेवणं असली का हे कोळीवडा चणा जास्त करून असतं, खायला छान लागतं हे. हे बघा, हे पण चणे आपण काढून घेऊया. गॅस बंद करून घेत आहे मी. खूप कुरकुरीत झाले ते बघा, आवाज छान येतो आपला. आता मी डिश सजवून घेत आहे. मी चणे थोडे जास्तच काढलेले बापून, तुम्हाला चटपटा पण दाखवते चण्याचा. हे बघा, मी अर्धा चमचा मीठ थोडं टाकून घेत आहे, कारण अगोदर मीठ टाकून घेतलेलं आहे. 1 हिरवी मिरची आहे, बारीक कापून घेतलेली आहे. हा कांदा आहे, 2 छोटे घेतलेले आहे. चणावर कोळीवडा दाखवू आणि चटपटा पण दाखवू. हा आंबा मी बारीक कापून घेतलेला आहे, कच्चा आंबा आहे. आणि याच्यावर मी थोडा आपला आगरी मसाला टाकून घेते आहे चटपट्यासाठी. हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, आपलं मिक्स करून झालेलं आहे. वरून मी कोथिंबीर पण टाकून घेते आहे.
चटपटा पण छान झालेला आहे आपला. आंबा आणि कांदा पण आहे. आता मी दोन्ही पण डिश सजवून घेत आहे. चणा कोळीवाड्यावर आपण थोडं काळी मिरी टाकून घेऊया, त्याहून चव छान लागेल. थोडा चाट मसाला पण टाकून घेऊ. आजची तुम्हाला कोळीवाडा आणि चणा चटपटा रेसिपी कशी वाटली? लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा.